नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजून हा चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर आता आपली परीक्षा 4 मे रोजी झालेली आहे आणि ह्याचा रिझल्ट 1 जून ते 14 जूनच्या दरम्यान कधी लागू शकतो, म्हणजे रिझल्ट लागायला साधारणपणे 15 ते 20 दिवस आहेत अजून। कारण मागच्या वेळी आपण बघितलं की रिझल्ट जरी त्यांनी तारीख 4 जून डिक्लेअर केली होती, तरी 1 जूनला तारीख 1 जूनलाच आपला रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे। तरी ह्यावेळी 14 जून जरी डिक्लेअर केलेली असली तरी ते 1 जून ते 14 जूनच्या दरम्यान 5 जून पर्यंत 5 जून ते 14 जूनच्या दरम्यान लागू शकतो। तर आता ह्या 15 दिवसामध्ये तुम्हाला काय काय करायचं, बहुतेक तुमची सगळी तयारी झालेली असेल, पण ओव्हरलुक तरी करायला पाहिजे। काउन्सिलिंग आता साधारणपणे रिझल्ट लागल्यानंतर 8 दिवसानंतर काउन्सिलिंग चालू होते। पहिल्यांदा स्टेटची नॅशनल ह्याची चालू होती, ऑल इंडियाची चालू होती, नंतर स्टेटची चालू होती। तर काउन्सिलिंगसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे डॉक्युमेंट। तर हे डॉक्युमेंट सगळे तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे आणि साधारणपणे सगळे डॉक्युमेंट मिळून झाले तर 29 डॉक्युमेंट होतात, 29 ते 30। आणि जर समजा तुम्ही अजून एक वेगळे हिल एरिया किंवा एमकेबी असतात किंवा डिफेन्स असतात तर त्याच्यासाठी अजून वेगळे डॉक्युमेंट्स असतात। तर हे डॉक्युमेंट्स तुमच्या जवळ असणं महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यातला एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल ओरिजिनल तर तुम्हाला ऍडमिशन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, तुमचा मानसिक त्रास होऊ शकतो। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स। तर ह्या सगळ्या डॉक्युमेंटची विचार करताना व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो, कारण सगळ्या डॉक्युमेंटची तुम्हाला माहिती द्यायची आहे। तर हा व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि वाटलं तर पेपर घ्या, पेपरवर तुमचे मार्किंग करा की आपल्याकडे हे डॉक्युमेंट आहे, हे डॉक्युमेंट नाही। तर आपण आजचा विषयाला चालू करू। नीट 2025च्या काउन्सिलिंग प्रोसेससाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत। तर ह्या डॉक्युमेंटसाठी आपण 2 विभागामध्ये विभागणी करू शकतो हे डॉक्युमेंट्स। पहिले म्हणजे इसेन्शियल डॉक्युमेंट, म्हणजे ज्या डॉक्युमेंट शिवाय तुमचं ऍडमिशन होऊ शकत नाही असे हे इसेन्शियल डॉक्युमेंट, मोस्ट इसेन्शियल डॉक्युमेंट। आणि दुसरा प्रकार कुठला, सपोर्टिव्ह डॉक्युमेंट, म्हणजे हे डॉक्युमेंट लागतात पण ऍडमिशनच्या वेळेस जरी नसले तरी तुम्ही ते 8-15 दिवसामध्ये कॉलेजला सबमिट करू शकतात। तो कॉलेज तुमचं ऍडमिशन कॅन्सल करू शकत नाही, त्याला म्हणतात सपोर्टिव्ह डॉक्युमेंट। तर पहिल्यांदा आपण मोस्ट इसेन्शियल डॉक्युमेंटचा चर्चा करूया। मोस्ट इसेन्शियल डॉक्युमेंट्स मध्ये 3-4 प्रकारे आपण करू शकतो। पहिला म्हणजे 10वी बेस। 10वी बेस साठी आपले कोणते डॉक्युमेंट पाहिजे, तर मार्कशीट आणि सर्टिफिकेट। 10वीचं सर्टिफिकेट हे सर्वात महत्वाचं आहे महाराष्ट्र ऍडमिशनसाठी। आणि 10वीचं मार्कशीट महाराष्ट्राबाहेर जर समजा तुमचं ऍडमिशन असेल तर ते कंपल्सरी घेतलं जातं, कर्नाटकमध्ये घेतलं जातं किंवा केरळमध्ये घेतलं जातं। त्याच्यानंतर 12वी बेस। 12वी बेस साठी कुठले कुठले डॉक्युमेंट आहेत, 3 मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं सर्टिफिकेट आणि 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट। 12वीचं सर्टिफिकेट जे आहे ते महाराष्ट्रामध्ये घेतलं जात नाही, कर्नाटक आणि केरळमध्ये घेतलं जातं। ते नसलं तरी चालतं, तुम्ही नंतर सबमिट करू शकता, पण ते असणं खूप आवश्यक आहे। एलसी, 12वीचं एलसी लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, जरी समजा काढून घेतलं नसेल तर काढून घ्या। आणि त्यातल्या त्यात एलसी सर्टिफिकेट साठी महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही मराठीमध्ये काढून घेऊ नका, इंग्लिशमध्ये काढून घ्या। कारण जर समजा तुमचं ऍडमिशन महाराष्ट्राबाहेर करायचं ठरलं तर साधारणपणे महाराष्ट्राबाहेरचे लोक इंग्लिशमध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट द्या असं म्हणतात, तर तुम्ही कॉलेजला लिव्हिंग सर्टिफिकेट इंग्लिशमध्ये द्यायचा तुम्ही आग्रह धरा। त्याच्यानंतर इथे नीट बेस। नीट बेस मध्ये तुम्ही कुठले कुठले हे घेऊ शकता, कागदपत्र तुम्हाला पाहिजे। कन्फर्मेशन पेज। कन्फर्मेशन पेज म्हणजे काय, तुम्ही नीट एक्झामला जेव्हा ऍप्लिकेशन केल्यानंतर तुमचं कन्फर्मेशन पेज आलेले आहे, त्याला म्हणतात कन्फर्मेशन पेज। ते जर काढून ठेवलं नसेल तर आता तुम्ही वेबसाईट एनटीएच्या वेबसाईटवर जाऊन ते डॉक्युमेंट काढून घ्या। त्याच्यानंतर आलं ऍडमिट कार्ड। ऍडमिट कार्ड म्हणजे तुम्ही जेव्हा परीक्षेला जाता तेव्हा ऍडमिट कार्ड दाखवले, त्याच्यावर 2 फोटो होते, एक छोटा एक मोठा, हे तुम्हाला माहिती आहे। कधी कधी काय होतं मुलांकडून ते ऍडमिट कार्ड तिथे सबमिट केलं जातं, तुमच्या फाईलला नसतं, तरी एनटीच्या वेबसाईटवर अजून उपलब्ध आहे, ते तुमचं ऍडमिट कार्ड तुम्ही काढून घ्या। नीट स्कोअर कार्ड तुमचा रिझल्ट लागल्यानंतर त्या दिवशी येईल, त्याचा जर काही विषय नाहीये ते प्रिंटआउट काढून घ्यावं लागेल। त्याच्यानंतर अदर्स इसेन्शियल डॉक्युमेंट्स मध्ये काय काय येतं, नॅशनॅलिटी, एज, डोमिसाइल, हे सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे। कधी काढलं तरी चालतं, जुनं असलं तरी चालतं, ह्याला काही व्हॅलिडिटी नसते। तुम्ही साधारणपणे 7वी 8वीत काढलं असलं तरी चालतं, 9वी 10वीत काढलं तरी चालतं, काढलं नसतं तर आता काढून घ्या, तुम्हाला 15 दिवस आहे। 15 दिवस म्हणण्यापेक्षा अजून तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायला 1 महिना आहे, कारण जरी काउन्सिलिंग सुरू झाली, काउन्सिलिंगचा चालू करताना तुम्हाला अपलोड तर करावं लागतं, पण प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाताना पण हे सर्टिफिकेट द्यावे लागतं। म्हणजे अपलोडिंगला रिझल्ट लागल्यानंतर अजून 15 दिवस तरी असतात अपलोडिंगसाठी, 15 ते 20 दिवस, म्हणजे तसं म्हटलं तर अजून 1 महिना आहे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स रेडी करायला। तर नॅशनॅलिटी, डोमिसाइल, एज हे आपल्याला मिळालं। कधी कधी काय असतं, महाराष्ट्रामध्ये डोमिसाइल आणि नॅशनॅलिटी एकच आहे,
महाराष्ट्रामध्ये डॉमिसिलियन नॅशनॅलिटी एकच आहे, परराज्यामध्ये वेगवेगळे असतात एवढं लक्षात घ्या. तर वेगवेगळे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे नाही. आधार कार्ड तुमच्याकडे असेलच, ते अपडेट केलं नसेल तर अपडेट करा, म्हणजे तुम्हाला फायदा होईल. फोटो, तुम्ही जे काही ह्याला फोटो काढलेले आहेत नीट एक्झामला जाताना पासपोर्ट साईज, त्याच्या 15 कॉपीज तरी काढून ठेवा. त्याच्यानंतर मेडिकल सर्टिफिकेटवर मी परत एकदा वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, कारण मेडिकल ऍडमिशनसाठी जे मेडिकल सर्टिफिकेट लागतं ते वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लागतं. ते तुम्हाला कसा फॉर्मॅट असतो, कसं प्रिंट काढायचा ते मी तुमच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तो नंतर काढलं तरी चालतं, रिझल्ट आल्यानंतर काढले, कारण की एक दिवसाची गोष्ट कुठल्याही डॉक्टरांकडून तुम्हाला मिळतं. त्याच्यानंतर सीईटी सेल ऍप्लिकेशन, महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन करायचं किंवा कर्नाटकमध्ये ऍडमिशन करायचं असेल किंवा केरळमध्ये पण ऍडमिशन करायचं असेल तर त्या राज्याला तुम्ही जे ऍप्लिकेशन केलेलं आहे, आम्हाला तुमच्या काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा, त्यासाठी जे काही ऍप्लिकेशन केलेलं असतं त्याला म्हणतात सीईटी सेल ऍप्लिकेशन. ते तुम्हाला नंतर मिळतं, आता तुमच्याकडे नाही ते. त्याच्यानंतर कॉलेज अलॉटमेंट लेटर हे आता नसतं. कॉलेज अलॉटमेंट लेटर तुम्हाला जेव्हा कॉलेज अलॉट होतं, पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला, तिसऱ्या राऊंडला, चौथ्या राऊंडला, 5व्या राऊंडला, कुठल्याही राऊंडला कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुमचे क्रेडेन्शियल्स टाकून ते कॉलेज अलॉटमेंट लेटर डाउनलोड होते, क्रिएट होतं, मग ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं असतं. तर हे सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. हे 14 डॉक्युमेंट्स आहेत. हे 14 डॉक्युमेंट्स सगळ्या स्टुडंटला आवश्यक आहेत. म्हणजे कॅटेगरी स्टुडंटला पण आवश्यक आहेत आणि ओपन स्टुडंटला पण आवश्यक आहेत आणि ईडब्ल्यूएस स्टुडंटला पण आवश्यक आहे. म्हणजे द मोस्ट एसेन्शियल डॉक्युमेंट म्हणजे हे 14 डॉक्युमेंट्स आहेत. मी फक्त एक क्लूप लागतो आणि तुम्ही लक्षात घ्या. 10वीचं मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं सर्टिफिकेट, 12वीचं एलसी, नीड बेस, कन्फर्मेशन बेस, ऍडमिट कार्ड, स्कोअर कार्ड, आधार मध्ये नॅशनॅलिटी, डोमिसाइल, आधार कार्ड, फोटो, मेडिकल सर्टिफिकेट, सीईटी सर्टिफिकेट, कॉलेज अलॉटमेंट लेटर, हे द मोस्ट एसेन्शियल. त्याच्यानंतर कॅटेगरी स्टुडंटसाठी काय काय लागणार आहे, मोस्ट एसेन्शियल आहे. फक्त कॅटेगरी स्टुडंटसाठी लागणार त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कसं चेक करायचं ह्याच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, तो तुम्ही व्हिडिओ पहा. त्याच्यानंतर एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर व्हॅलिडिटी कशी असते ती आपण वेगळा व्हिडिओ बनवू, त्याच्यानंतर ते पहा. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट 2 प्रकारचं असतं, स्टेट आणि सेंट्रल. स्टेटचं वेगळं असतं, सेंट्रलचं वेगळं असतं. त्याचा मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, तो व्यवस्थित तुम्ही पहा. कारण ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट नीट बघा, कारण तुम्ही ऍडमिशनला जाता, स्टेटचं सर्टिफिकेट घेऊन जाता आणि सेंट्रलचं घरी ठेवलेलं असतं, किंवा सेंट्रलचं घेऊन जाता आणि स्टेटचं घरी ठेवलेलं असतं. मग तिथे गेल्यानंतर खूप त्रास होतो, तुम्हाला हेल्प पाठवतो, तरी तुम्ही व्यवस्थित विचारा. हे सगळे मोस्ट इसेन्शियल डॉक्युमेंट झाले. हे 6, हे 14, म्हणजे हे 20 डॉक्युमेंट्स झाले. त्याच्यानंतर आपण सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्सचा विचार करू. म्हणजे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स म्हणजे काय, तुम्ही ऍडमिशनला जाताना तुमच्याकडे डॉक्युमेंट नसलं तरी चालतं, त्याला काय म्हणतात सपोर्टिव्ह डॉक्युमेंट. ह्याच्यामध्ये काय आहे, ज्यांनी गॅप घेतलेला आहे, म्हणजे तुमचं ह्या वर्षी मागच्या वर्षी 12वी झालेले, ह्या वर्षी नाही झालेले, 1 वर्ष गॅप, 2 वर्ष गॅप घेतलेला आहे, त्यांच्यासाठी गॅप सर्टिफिकेट हे नंतर दिलं तरी चालतं. बोनाफाईड सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट हे पण महत्वाचे आहेत. हे तुम्ही जिथून 12वी झालेले आहात तिथून बोनाफाईड आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळतात, ते तुम्ही नंतर दिलं तरी चालतं. सपोर्टिव्ह डॉक्युमेंट, पॅन कार्ड सपोर्टिव्ह डॉक्युमेंट आहे, तुम्ही नंतर दिलं तरी चालतं. रेशन कार्ड काही लागत नाही, कोण मागत नाही, पण कुठले कॉलेज मागतात तरी ते तुम्ही नंतर दिलं तरी चालेल. बँक पासबुक नंतर दिलं तरी. वोटर आयडी बद्दल पण बरेच जण पालक आणि विद्यार्थी पॅनिक असतात. वोटर आयडी काही खूप इसेन्शियल नाहीये. जर समजा तुमच्याकडे वोटर आयडी नसेल, म्हणजे तुमचा 18 वर्ष पूर्ण झालेलं नसेल, तर तुम्हाला वोटर आयडी नसतं, तर तुम्ही फॉर्म 16 भरून देऊ शकता. आणि जेव्हा नंतर तुम्ही जेव्हा हे करताल, इलिजिबल होताल वोटिंगसाठी, तेव्हा तुम्हाला वोटर आयडी मिळतो. परत मायग्रेशन सर्टिफिकेट कोणासाठी लागतं, तर तुम्हाला जर महाराष्ट्र सोडून बाहेर ऍडमिशन करायचं असेल तर त्या मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं. पण आता मागच्या वर्षापासून काय केलेलं आहे, 12वीचं तुमचं मार्कशीट येतं, त्याच्याबरोबरच मायग्रेशन सर्टिफिकेट येतं, ते तुमच्या कॉलेजमध्ये येतं. कॉलेजमधून तुम्ही मागून घ्या, कारण ते पूर्वी 2 वर्षापूर्वी तुम्हाला खास ऍप्लिकेशन करावं लागायचं. आणि जर समजा ज्यांनी 2 वर्षापूर्वी हे केलेले, 12वी पास झालेले, त्यांनी खास ऍप्लिकेशन करून आपल्या स्टेट बोर्डाकडे ऍप्लिकेशन करून मायग्रेशन सर्टिफिकेट घ्यायचं. तर हे झाले सपोर्टिव्ह डॉक्युमेंट. आणि त्याच्यासाठी मायनॉरिटी ॲफिडेव्हिट, म्हणजे मायनॉरिटी आपल्याकडे काय, मुस्लिम, ख्रिश्चन आणि जैन हे समाज मायनॉरिटीमध्ये आहेत, त्यांच्यासाठी वेगळं रिझर्वेशन आहे, त्याच्यासाठी एक वेगळं ॲफिडेव्हिट असतं. तर त्या ॲफिडेव्हिट नंतर सबमिट केलं तरी चालतं, कारण त्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर त्यांचे कास्ट मेन्शन केलेलीच असते, त्याच्यामुळे त्या सर्टिफिकेटवर तुमचं ऍडमिशन होतं. पण मायनॉरिटी सर्टिफिकेटचं ॲफिडेव्हिट आहे ते नंतर दिलं तरी चालतं. तसंच ह्या डॉक्युमेंट्स व्यतिरिक्त जे काही डिफेन्ससाठी आहेत किंवा हिली रिजनसाठी आहेत, MKB साठी आहेत, किंवा इतर कुठल्या ऑर्फन आहेत,
ह्याच्यासाठी जर काही तुम्हाला शंका असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याच्याबद्दल तुम्हाला किंवा मला कॉल करा, मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेन. माझा कॉलिंगचं टायमिंग आहे संध्याकाळी 5 ते 6. 5 ते 6च्या इतर वेळेस कॉलिंग केले तर मी काही जास्त उचलू शकत नाही, पण 5 ते 6 हे कॉलिंग टायमिंग माझं कॉलिंगसाठी आहे. तर मला वाटतं की हे सर्टिफिकेटबद्दल, डॉक्युमेंटबद्दल हे सगळी माहिती तुम्हाला लक्षात आली असेल. लक्षात आली नसेल तर परत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा, हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण हा चॅनल मेडिकल ॲडमिनिस्ट्रेशन पेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.